किस्सा सांगते. माझ्या एका मैत्रिणीला बसमध्ये एकाने विचित्र पद्धतीने हात लावला. त्या मोमेंटमध्ये काय करायचं ते तिला कळलं नाही आणि ती काहीच रिॲक्ट नाही झाली. जेव्हा तिने मला हा प्रकार सांगितला तेव्हा हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि याची FIR करायला पाहिजे हे मी तिला सांगितलं, पण तिने ती काही घाबरून केली नाही. पण तुम्हाला या किंवा अशा कुठल्याही घटनेची FIR करायची असेल तर ती कशी कराल? एक मिनिट सांगते. FIR म्हणजे काय तर साध्या भाषेत फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. कॉग्निझेबल म्हणजे अत्यंत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांसाठी FIR करता येते. घटना घडलेल्या एरियाच्या पोलीस स्टेशनमध्ये FIR करायला लागते, पण तसं पॉसिबल नसेल तर कोणत्याही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन FIR करता येते. अशावेळी फक्त 0 FIR लॉन्च करतात. बरं, ऑनलाईन FIR करता येते का? तर हो, पण सगळ्या पोलीस स्टेशनसाठी तशी सोय उपलब्ध असेलच असं नाही. पोलीस स्टेशनमध्ये गेल्यावर ड्युटीवरचे इन्चार्ज ऑफिसर FIR फाईल करतात. त्यासाठी तुम्हाला घडलेली घटना अगदी डिटेलमध्ये त्यांना सांगायला लागते. याची नोंद पोलिसांच्या एका डेली डायरीत होते. ती एका प्रूफसारखी असते की पोलिसांनी तुमची FIR रजिस्टर करून घेतलेली आहे. FIR लिहून झाल्यावर पोलीस सगळे डिटेल्स क्रॉस चेक करतात आणि फायनल FIRची कॉपी तुम्हाला दिली जाते. एका थिंक टँकने केलेल्या सर्वेनुसार भारतातल्या मोठ्या शहरांमध्ये फक्त 6 ते 8% व्यक्ती चोरीबद्दलची FIR रजिस्टर करतात. म्हणजे उरलेल्या 92 ते 94% लोकांना याची तक्रारही द्यावीशी वाटत नाही. सगळ्यांना वाटतं की पोलिसांचं झंझट आपल्या मागे नको, पण एखादा सिरियस ऑफेन्स झाला असेल तर तुम्ही त्याची FIR नोंदवायला विसरू नका.